नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गव्हाचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। त्याच वाटीच्या प्रमाणे छोटी वाटी मी आपला बारीक रवा घेतलेला आहे, गूळ, वेलची पावडर, वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे, बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, तीळ आणि आपलं तूप। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे कढई चांगली गरम झालेली आहे। यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं साजूक तूप। आणि गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे आणि आपलं हे पीठ आहे ना गव्हाचं, हे मी भाजून घेणार आहे। तर मला ह्याच्यामध्ये आपलं तूप कमी वाटते, मी वरून थोडं तूप टाकणार आहे। हे पहा, 1-2 ते 3 मिनिटांनंतर आपलं गव्हाचं पीठ थोडंसं लालसर झालेलं आहे। तर हे काढून घ्यायचं आहे। तर ह्याच कढईमध्ये मी टाकणार आहे थोडंसं तूप, आपले ड्रायफ्रुट्स आणि तीळ चांगले परतून घेणार आहे 1-2 मिनिटं। तर 1 ते 2 मिनिटांनंतर ह्याच्यात मी आपला बारीक रवा टाकणार आहे। रवा चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं तूप ऍड करणार आहे। पहा, थोडे स्लो गॅसवर 3 ते 4 मिनिटं मी रवा सुद्धा तसाच ब्राऊन कलरचा करून घेणार आहे। रवा जास्त करपूनही द्यायचा नाही। एक 2 ते 3 मिनिटांनी आता रवा चांगला आपला ब्राऊन झालेला आहे। आता हे मी काढून घेते। तर इथे मी थोडंसं तूप ऍड करणार आहे आणि त्याच्यामध्ये गूळ आहे ना आपलं चांगलं वितळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे। हे पहा, इथे आपलं गूळ चांगलं विरघळलेलं आहे। तर ह्यामध्ये हे मी मिश्रण सर्व मिक्स करणार आहे। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये। आणि 1-2 मिनिटांनी गॅस बंद करायचे आहे। शेवटी टाकणार आहे मी वेलची पूड।
इथे मी आपला साचा घेतलेला आहे मोदकांचा, हे पहा. पूर्ण दाबून घ्यायचं आहे आपला मोदक आणि हळूवारपणे काढायचं आहे. आता हा आपला गव्हाचा मोदक रेडी आहे. अशा प्रकारे सर्व मोदक आहेत ना मी करून घेणार आहे. हा पहा रेडी आहे आपला मोदक. अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.